राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी कोल्हापुरातील दैवज्ञ बोर्डिंगमध्ये सर्वपक्षीय शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना खासदार शाहू महाराज छत्रपती स्वर्गीय अजित पवार यांच्या व्यक्तिमत्वाला अनेक पैलू असल्याचं सांगितलं. त्यांनी अजितदादांकडे तात्काळ निर्णय घेण्याची आणि लगेच आर्थिक तरतूद करण्याची क्षमता होती. त्यांच्या नीटनेटकेपणा, त्यांची कार्यपद्धती याचा आदर्श सगळ्यांनी घेणं ही त्यांना खरी आदरांजली ठरेल असंही नमूद केलं. काँग्रेसचे कोल्हापूर शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांनी केशवराव भोसले नाट्यगृहाला पहिला निधी अजितदादांनी दिल्याचं सांगितलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन जाणारं नेतृत्व हरपल्याची भावना व्यक्त केली. अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी एक बेधडक नेतृत्व हरपल्याचं सांगितलं. नगरसेवक राजेश लाटकर यांनी शेती, उद्योग, खेळ, शिक्षण असं सर्व ज्ञानी आणि सर्वव्यापी नेतृत्व महाराष्ट्रानं गमावल्याचं सांगितलं. त्यांचा कोल्हापुरात पूर्णाकृती पुतळा आणि स्मारक उभारावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट व्ही.आर. पाटील यांनी अजित पवार यांनी सर्किट बेंचसाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी तातडीनं निधी उपलब्ध करून दिल्याचं सांगितलं. कॉम्रेड दिलीप पवार यांनी अजित पवार यांनी जपलेला शिव, शाहू, फुले, आंबेडकरांचा विचार पुढं घेऊन जाणं ही सर्वांची जबाबदारी असल्याचं सांगितलं. पैलवान संग्राम कांबळे यांनी अजितदादांनी खेळाडूंना सातत्यानं बळ देण्याचं काम केल्याचं नमूद केलं. भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते संजय पवार, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आदिल फरास यांनी अजितदादांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सुनील मोदी, माजी नगरसेविका भारती पोवार, पद्मजा तिवले, बाबासाहेब पाटील असुर्लेकर, ॲडव्होकेट महादेवराव अडगुळे, कॉम्रेड रघुनाथ कांबळे, अशोक भंडारी, बबन रानगे, कादर मलबारी यांच्यासह विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.